दिवाळीमध्ये वापरलेले हे दिवे पुढल्या वर्षीसुद्धा आपण वापरू शकतो, परंतु ते दिवे योग्य पद्धतीने स्वच्छ करून ठेवले तर. कारण रोज रोज दिवे आपण लावतो, त्यामुळे ते दिवे एकदम तेलकट, चिकट आणि चोपट झालेले असतात. तेलकट आणि चिकट झालेले दिवे तर असेच आपण ठेवू शकत नाही. त्यामुळे हे दिवे स्वच्छ करून ठेवायचे आहेत. परंतु हे दिवे स्वच्छ कसे करायचे? कारण हे दिवे एकदमच तेलकट आणि चिकट झालेले असतात. दिवाळीमध्ये असेच आपण भरपूर दिवे लावतो. या ज्या मातीच्या पंत्या आहेत, अगदी चिकट झालेल्या आहेत. आता या स्वच्छ करायच्या आहेत, कारण पुढल्या वर्षीसुद्धा आपण याच पंत्या वापरू शकतो. प्रत्येकच दिवाळीमध्ये आपण नवीन पंत्या आणत नाही, तर त्याच पंत्या वापरत असतो. हे दिवे स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक मोठं भांडं घ्यायचं, म्हणजेच मोठी पाटी घ्यायची. त्यामध्ये हे दिवे पसरून ठेवायचे. आता एक एक दिवा घेऊन स्वच्छ तर करूच शकतो आपण, परंतु एकाच वेळेला संपूर्ण तेलकटपणा निघावा आणि वेळसुद्धा जास्त जाऊ नये म्हणून ही ट्रिक वापरली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा थोडेसे दिवे असे पसरून ठेवलेले आहेत. त्यावरती विम लिक्विड घालायचं आणि थोडीशी डिटर्जंट पावडरसुद्धा घालायची. याने तेलकटपणा अगदी सहज निघून जातो. आता मी सगळेच दिवे एकदाच स्वच्छ करून घेणार आहे, त्यामुळे त्यानंतर पुन्हा उरलेले सगळे दिवे अशाच पद्धतीने पसरून घेतले आहेत. या पद्धतीने जर पंत्या स्वच्छ केल्या तर वेळ तर अजिबात जास्त लागतच नाही, परंतु सगळ्या पंत्या एकाच वेळी स्वच्छसुद्धा होतात. कारण आपल्याकडे तेवढ्याच 4 किंवा 5 पंत्या नसतात, तर खूप साऱ्या पंत्या असतात. मग त्याला जास्त वेळ लागतो. त्यामुळे एकाच वेळी सगळ्या पंत्या अशा पद्धतीने आपण साफ करू शकतो. शिल्लक राहिलेल्या पंत्यासुद्धा पाटीमध्ये ठेवून घेतल्या. त्यावरती थोडंसं विम लिक्विड आणि डिटर्जंट पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर गॅसवरती एक मोठं पातेलं पाणी गरम करत ठेवलेलं आहे, कारण इथे आपण गार नाही तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. हे भांडं पूर्ण भरेल, म्हणजेच सगळ्या पंत्या व्यवस्थित त्यामध्ये बुडतील इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे चिकटपणा जो आहे तो निघून जाईल. त्यानंतर यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा सोडा. खायचा सोडा नक्की वापरा. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे व्हिनेगर. त्यामुळे पंत्यांना आलेला तेलकटपणा आणि चिकटपणा जो आहे तो पटकन निघायला मदत होईल. आता या पंत्या 15 ते 20 मिनिटं या पाण्यामध्ये अशाच ठेवून द्यायच्या आहेत. त्यामुळे पंत्यांना आलेला जो चिकटपणा आहे तो अगदी सहज निघून जाईल आणि एक्स्ट्राची मेहनत आपल्याला करावी लागणार नाही. तर अगदी 15 मिनिटांनंतरच या पाण्यावरती तेलकट थरसुद्धा बघायला मिळेल, कारण गरम पाण्यामध्ये आपण सोडा आणि व्हिनेगर घातलेला आहे, त्यामुळे तेलकटपणा अगदी सहज निघला जातो. तर बघा, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळा तेलकटपणा, चिकटपणा जो आहे तो पाण्यावरती असा तरंगत आहे आणि पंत्यासुद्धा स्वच्छ झालेल्या आहेत. परंतु हे पाणीसुद्धा खराब झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं विम लिक्विड अजून घ्यायचं आणि एखाद्या ब्रशने त्यावरती फिरवून घ्यायचं, म्हणजे पंत्या पूर्णपणे अगदी स्वच्छ होतील. म्हणजेच पंत्यावरती उरलेला थोडासा जो काही चिकटपणा किंवा तेलकटपणा असेल तो सुद्धा पूर्णपणे निघून जाईल. ज्या ठिकाणी आपण वात लावतो तिथे जे पंती काळी झालेली असते ते तर अजिबात निघतच नाही, परंतु बाकीचा जो चिकटपणा असतो तो पूर्णपणे निघला जातो आणि पंती एकदम स्वच्छ होते, जी की आपण नंतरसुद्धा वापरू शकतो. तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पंत्यासुद्धा मी साफ करून घेणार आहे. या पद्धतीने कोणत्याही पद्धतीच्या पंत्या ज्या आहेत, म्हणजे चिनी मातीच्या पंत्या असू देत किंवा अशा लाल मातीच्या पंत्या असू देत, अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात. सगळ्या पंत्या स्वच्छ करून झाल्यानंतर त्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच त्या पॅक करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून पुढल्या वर्षीसुद्धा आपण याच पंत्या वापरू शकतो. एकदा या पाण्यात धुवून झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये मी सगळ्या पंत्या ठेवलेल्या आहेत. या पंत्यांचा बऱ्यापैकी पूर्णपणे चिकटपणा आणि तेलकटपणा जो आहे तो निघून गेलेला आहे. तर पंत्या स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.